साईडला आहे म्हणून काय जरा इकडे पाहिजे का रेंज जाते याची असं का ना आवाज चांगला आहे रेंज तोडते. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज अनिल जाधव. टीम हापे बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे 10 वाजून 42 मिनिटांनी. विनोद सरांचा आलेला ग्रीन सिग्नल. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. समोर पाहायला मिळेल फलंदाज अहमद. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिलाच बॉल गणपती बाप्पा मोरया. अगदी आपण पाहिला तर समोरच्या दिशेने होता बॉल. खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र बॅटकटच्या स्वरूपात या ठिकाणी इशारा पंचांचा आलाय. एक धाव पहिल्या चेंडूवरती जोडली जाते. हॅलो एक धावेनंतर या ठिकाणी धावांची सुरुवात झाली आहे. ती मात्र टीम आझाद 11 खेरणे टीमची. नंतर मात्र फलंदाज केप आपल्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजाने मात्र एका धावेने सुरुवात करे टीम महापेकडून. तर दुसऱ्या बाजूने ही सलामीची जोडी 4 षटकांमध्ये किती धावत संख्या जोडेल हे आपल्याला पाहता येणार आहे. कारण काल भरपूर साऱ्या धावा प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. काल तलवली टीमने अक्षरशः खेळ गाजवला आणि अंतिम 3 मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. पुढचा आणि दुसरा बॉल असणार आहे. वरपिच बॉल अगदी टोलवलाय बॉलला. सीमा रेषा गाठली आहे बॉलने. दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलाय केपच्या बॅटमधून. धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. दुसऱ्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर कैपना स्वतः मात्र स्वतःचं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 5 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर स्टेटला म्हणजे अगदी लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. एक वायडिश मिडॉनला बाउंड्री लगतच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. हे आहे सीमा रेषेलगतचं क्षेत्ररक्षण. कारण आज आपण पाहिलं तर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एकच षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि त्या दृष्टीने इथे फलंदाजाने मात्र अगदी आपण पाहिला काय स्ट्रोक लगावलाय. मात्र यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. अगदी आपण पाहिला तर सोसायटी बॉल गेल्यानंतर भरपूर उशीर लागतोय. काल त्या छोट्या मुलांनी भरपूर मदत केली आपल्याला. अगदी आपण सोसायटीमध्ये गेल्यानंतर बॉल ते लगेचच 5-10 मिनिटात बॉल आणून द्यायचे. एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. कारण बॉल भरपूर काल हरवले होते आणि त्यानंतर लगेच ते बॉल उपलब्ध त्यांनी करून दिले होते आणि त्यांच्यासाठी जितेन केनी यांनी जरूर खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. कारण बॉल सुद्धा आपण पाहिलं तर उपलब्ध होणं खूप गरजेचं असणार आहे. कारण मॅच ही थांबते आणि मॅच बॉल सुद्धा फलंदाजांना हवा असतो. एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. डिक्लेअर झोनमध्ये ही धाव होती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. केफसाठी फटका चांगला होता मात्र डिक्लेअर झोन असल्या कारणाने हा बॉलवर सुद्धा मात्र 1 धाव येईल. ज्या फलंदाजाने मात्र ऑन साईडला अगदी लॉंग लेग सीमारेषा बाहेर जरी चेंडू टोलवला तरी सुद्धा डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर फक्त एकच धाव जोडली जाईल. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या 7 धावा. अगदी स्पर्धा आपण पाहिली तर SSS लाईव्ह या चॅनल मार्फत ते लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षकांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे जिथे मात्र अनिल जाधव तयार असणार आहे. आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत 2 डिक्लेअर झोनमध्ये. पुढचा बॉल अनिल वरपिच बॉल. आता अगदी शफल धावून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॉलची संख्या डॉट बॉलने मात्र या ठिकाणी थोडंसं समाधान व्यक्त केलं असेल कर्णधार महापे संघाच्या. कारण चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता मात्र अहमद आणि कैफ हे 2 फलंदाज या गोलंदाजीवरती प्रतिहल्ला चढवतील. मात्र डिक्लेअरच्या 2 धावा आल्या. त्यानंतर आले डॉट आणि पुढून एकदा समोरच्या दिशेने होता बॉल. मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने खेळला. बॉल गेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. जिथे जिथे तुम्ही ताकदीचा वापर कराल तिथे तिथे मात्र आपण पाहिलं तर
डिक्लेअर झोनमध्ये फटका मारला तर फक्त एकच धाव आपल्या धावसंख्येमध्ये जोडली जाईल. एकने धावसंख्या पुढे सरका तर 8 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा. आझाद 11 घेरणे टीम बॅटिंग करत असताना हॅलो हॅलो दुसरा गोलंदाजचा वापर केला गेलाय. गोलंदाज चंदन अगदी छोटी चेरी यष्टी. अंडर 17चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 17 वर्ष आपल्याला 17 पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. छोट्या मुलांनी पहा बॉल आणून दिलेला आहे आणि मात्र खेळ सुरू होत असताना दुसरं षटक. गोलंदाज चंदन केप अहमदची जोडी मैदानामध्ये. मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर एक चौकार येऊन सुद्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अनिलने धावसंख्या रोखली आहे आणि 8 या धावसंख्येवरती पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकामध्ये चंदनची गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी 10-15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज चंदन समोरच्या दिशेने ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते. धावा आली फक्त 1. 9 धावा लागल्या धावफलकावरती. षटक दुसरं सुरू असताना पुढील सामना गोठिली 11 विपक्ष धारावी 11. दोन्ही टीमला आम्ही विनंती करत आहोत इनिंग संपल्यानंतर आपण टॉससाठी यायचं आहे. पलाड्डे असे संघ आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे चंदन. हा बॉल सोडून दिलाय. अगदी आपण पाहिलं तर अलॉंग द स्टंप असं म्हटलं जाईल कारण स्टंपच्या वरून बॉल डिलिव्हर झाला आणि त्याचमुळे पंचांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा इशारा केला नाही. डॉट बॉलची सांगता धावफलक स्थिरावलाय 9व्या धावसंख्येवरती. बिनगडी बाद. सुरुवातीचा सामना केरळे विपक्ष महापे या दोन टीम मध्ये. केरळ टीम बॅटिंग करत असताना दुसरं षटक चालू असताना 9 धावा. पुढचा बॉल. हा बॉल चांगला डिलिव्हर केला होता. अगदी खोदून काढलाय बॉल. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावसंख्येवरती दुहेरी अंकामध्ये. गोलंदाजीने मात्र सुरुवात करत असताना चंदनने प्रभावित केलं. खूप कमी वयाचा खेळाडू आहे. गुणवत्ता चांगली आहे आणि त्याच्यावरती दाखवलेला भरोसा त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलाय कारण 3 चेंडूवरती त्याने 3 धावा दिल्या. अजून 3 चेंडू बाकी असणार आहेत. केप ऑन साईडला स्क्वेअर लेगला थोडंसं गेला फंबल. बॉल अडवण्यामध्ये या ठिकाणी अपयश आलं. चेंडू फेकी येईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने धावफलकावर धावा लागल्या 12 धावा. मार्केटिंगची ही आपण बॉलिंग करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती चंदनची गोलंदाजी आपण पाहिली तर लाजवाब सुरुवात केली त्याने. पहिल्या ओव्हरमध्ये अनिलने सुरुवात केली. धावा दिल्या फक्त 8 आणि चंदनने सुरुवात केली आहे. त्याने सुद्धा फार चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 5वा बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे केप. आणि हा बॉल टोलोला ऑन साईडला चांगला फटका आहे. तिथे मात्र थोडंसं या ठिकाणी भाग अडचण होत असताना आणि या बॉलवरती सहजपणे 2 धावा आल्या. थोडंसं फंबल या ठिकाणी वारंवार पाहायला मिळते आणि त्याच फायदा घेत इथे मात्र 2 धावा अजून जोडल्या गेल्या. फलंदाज अहमदच्या माध्यमातून धावसंख्या 14 वरती. दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक. 4 ओव्हरमध्ये किमान 40-45चा आकडा पार करण्याची आवश्यकता आणि तेच मानस कर्णधाराने सुद्धा दाखवला होता. आणि हा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाले. सिंगलने धावा लागतील त्या मात्र 15 धावा. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या आपण पाहतोय 7.5ची सरासरी राखली आहे. मात्र या सरासरीने धावा या मैदानावरती माफक होतील का
कारण याच मैदानावरती कालचा आपण सामना पाहिला होता शेवटचा, दिवा विपक्ष तलवली तब्बल 54 धावा 4 षटकांमध्ये कुठल्या होत्या आणि त्या सुद्धा पार केल्या होत्या 2 चेंडू राखून तलवली टीमने. या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सुरक्षित नाही. रणजित आला गोलंदाजीला. दोन्ही पहिल्यांदाच आपण पाहिले तर सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अजून एकही गडी बाद झाला नाही, मात्र मनावर तसा स्टार्ट त्यांना देता आला नाही. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने विशालजी मडवी हे सुद्धा आलेले आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. साईनाथ क्रिकेट संघ अजित तसेच बरोबर त्यांच्याच बरोबर देवेंद्रजी केनी हे सुद्धा आलेले आहेत. सर्व पाहुण्यांचं आम्ही साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत राधाकृष्ण चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल खेळायचा होता, अप ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आणि त्याच दरम्यान बॉल डॉट गेलाय. गोलंदाजाने सुद्धा चांगली सुरुवात केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने चांगली स्टार्ट दिलाय. रणजितने ही गोलंदाजी सुरुवात करत असताना तिसरं षटक फेकत असताना आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र डॉट बॉलने झाली आहे. 2 फलंदाजांमध्ये बातचीत तर झालेली आहे, तर आता त्यांनी जाणलंय का आता मात्र मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. आला होता कार्पेट पुन्हा एकदा ऑन साइडला डीपचा चतुरक्षी चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. एक धाव मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण असेल, त्याचबरोबरने चौकार षटकार सुद्धा महत्वपूर्ण असतात. तर याचबरोबर सन्माननीय पाहुणे लीलाधर मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर याचबरोबर उपेशजी मडवी 40+ एक लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. काल आपण दिवा कोलीवाडा संघ वलपच्या मैदानावरती पाहिला होता. कॅप मैदानातून बाहेर झाला, कॅच पकडली गेली सुरेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आरवाज. काल आपण दिवा संघ पाहिला होता वलप नाईट्स मध्ये, त्यामध्ये खऱ्या अर्थाने ओमी केनीने झलकावलेलं अर्धशतक खूप महत्वपूर्ण होतं. मात्र दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना धारावे संघाने पराभूत केलं. तर मालवणी गावचे किशोरजी केनी आणि किशोरजी कोळी यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अशोकजी केणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रत्येक आपण मान्यवर पाहिला तर आज सकाळच्या सत्रामध्ये यांची उपस्थिती आपण पाहतोय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. साईनाथ क्रिकेट संघाचे सर्व लिजेंड सदस्य आपल्याला पाहायला मिळतील व्यासपीठावरती आज. त्याचबरोबर किरणजी मडवी यांचं सुद्धा स्वागत असणार आहे. साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तिसऱ्या षटकामधली तिसऱ्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. धावा झाल्यात मात्र 16 धावा. 16 धावसंख्येवरती पहिली विकेट पडली अरबाज गेला फलंदाजीला. दुसऱ्या मॅच साठी पहा गोटिवली 11 विपक्ष धारावे 11 या संघामध्ये सामना होणार आहे. कोणी प्रतिनिधी आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. पुढचा बॉल असेल फलंदाज अरबाजसाठी सबमरीन डिलिव्हरी, अगदी परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही अरबाजला. अजून एक डॉट बॉल, म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल झाले आहेत, फक्त एकच धाव जोडता आली आहे. धावसंख्या 16 वरती रोखली गेली आहे. या धावसंख्येला आकार उकार देण्याचा प्रयत्न करायला हवा टीमच्या सदस्यांनी. तर बॅटिंग लाईनअप चांगली असताना सुद्धा त्यांना यश मिळत नाही. अजून एक फलंदाज बाद. इथे मात्र रणजितला मिळाली आहे दुसरी सफलता. 5 बॉलवरती फक्त एकच धाव दिली आहे. चंदनने हा झेल पकडला. बॅट्समन कामरान मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. मात्र ज्या फलंदाजांनी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होल्यानंतर निराशा केली आहे त्याच वेळी ही धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 16 धावसंख्येवरती. एक मात्र फलंदाज ज्याने मात्र केपने 10 धावसंख्या केली आहे.
त्यालाही मात्र साथ मिळाली नाही. कांबरा गेला डावखुरा फलंदाज मैदानामध्ये. अजून पुढच्या ओव्हरमध्ये अजून संधी असणार आहे. मात्र या ओव्हरचा शेवटचा बॉल कांबरांसाठी असणार आहे. रणजितचा हा बॉल चांगला स्ट्रोक आहे. कांबराच्या बॅटमधून आला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आणि अजून एक फलंदाज बाद होईल. फलंदाज क्रमांक बाद होणारा तिसरा आणि धावत संख्या असणार आहे मात्र 16 धावा. जरूर आपण पाहतोय मैदानावरती तिसरा गोलंदाज आला होता रणजित, ज्याला तिन्ही विकेट संपन्न झाल्या. अरबाज आपल्याला एक अरबाज बाद झाल्यानंतर दुसरा अरबाज मैदानामध्ये गेलेला आहे. मात्र फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. एकही फलंदाज मैदानावरती टिकू शकला नाही. कारण आतापर्यंत झालेली फलंदाजी 18 बॉलवरती फक्त 16 धावा केलेल्या आहेत. 3 षटकांच्या अंतिम 16, 3 गडी बाद. आता मैदानावरती गोलंदाज आलाय. जितू आला गोलंदाजीला महापे टीम कडून. मात्र केरळ टीमची अवस्था अतिशय बिकट पाहायला मिळते. एक मात्र अशा अपेक्षा ज्याच्या माध्यमातून अहमद तो मात्र ओपनिंग साठी आला होता, त्याच्या माध्यमातून धावा कुठल्या जातील का? किमान 10 ते 15 धावा येणं गरजेचं असणार आहे जितूच्या या षटकामध्ये. तर याच दरम्यान सन्माननीय प्रकाशजी केळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलंही आम्ही साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र पहिल्याच बॉलवरती येस वाईटचा इशारा येत असताना 17 धावसंख्या जोडली जाते आहे. 17 धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेले आहेत. मैदानामध्ये शांत क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण त्या शांत क्रिकेटची गोलंदाजी आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थाने महापे टीमने या मैदानावरती सर्वाधिक चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत या मैदानामध्ये भरपूर साऱ्या धावा कुठल्या गेलेल्या आहेत, मात्र आज कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्याच बॉलवरती हा तडाका इथे मात्र यायला आलाय अहमदच्या बॅटमधून आणि बॉल काय अडवला गेलाय. त्या दिशेने काल सुद्धा 2 वेळा चेंडू असाच अडवला गेला होता. एक वेळ तलवली संघाच्या खेळाडूने बॉल अडवला होता, एक वेळ आपण पाहिलं तर राधा साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने अडवला गेला होता बॉल. आणि अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षक मापे टीम्स कडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक होता रोहित पुजारी होता, त्याच्या माध्यमातून हा बॉल अडवला गेला. अनुजजी पाटील आणि उत्तमजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती आपलं साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. बॉलवर आली सिंगल डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या झाली आहे ती मात्र 19 धावा. काल 2-3 पेन होतं, आज एकच भेटला. अजून येतात डिक्लेअर. डॉट बॉल गेलेला आहे. खूपच खराब या ठिकाणी अवस्था आपल्याला पाहायला मिळते केरळ टीमची. त्यांच्या माध्यमातून बॅटिंग होत असताना आता मात्र या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर केलाय. स्टँड अँड डिस्पॅच बॉल गेला सीमा पार. पहिला षटकार. 25 धावसंख्या. आयुष पाटील आज दुहेरी भूमिकेमध्ये स्कोरिंग सुद्धा करतायत आणि समालोचन सुद्धा त्यांना करायचं आहे. मात्र काल ज्यांनी स्कोरिंग केली ते मात्र या ठिकाणी आलेले नाहीत. दैविक नाईक यांची आम्ही अपेक्षा करत आहोत. आज सुद्धा त्यांची स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर झालेला आहे आतापर्यंत षटकार आणि 25 धावा. 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू शिल्लक आहे. एक जरी षटकार आला ना तरी सुद्धा 31 धावा होऊ शकतील. मात्र त्या धावा येतील का? पुढचा आणि शेवटचा बॉल शिल्लक जितूच्या षटकामधला. समोर पुन्हा एकदा फलंदाजच्या बॅट चांगला स्ट्रोक तर आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झेल पकडला गेलाय. धावसंख्या रोखली गेले मात्र 25 धावसंख्येवर आणि आवश्यकता असेल ती मात्र 26 धावसंख्येची.
हॅलो, पुढील मॅचसाठी धारावी विपक्ष गोठिवली टीम. आपण ऑनलाईन मॅच पाहत असाल तर आपण टॉससाठी यायचं आहे, कारण एक सत्र संपलेलं आहे. जरूर धारावी टीम आपण वलपच्या मैदानावरती काल पाहिली. अगदी अंतिम सामना ते आपल्याच विभागामधील दिवा टीम समोर खेळले होते. कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ओमीची विकेट लवकर पडली होती. धारावी टीमच्या संघाने लवकर बाद केलं होतं आणि त्यानंतर एकतर्फी सामन्यामध्ये धारावी टीम 2 मॅच जिंकून त्या स्पर्धेमध्ये सुपर 13 मध्ये दाखल झालेली आहे. आवश्यकता आहे 26 धावांची. मात्र या 26 धावसंख्येला प्रत्युत्तर दाखल उतरत असताना गोलंदाजी की फलंदाजी यावेळेस मैदानावरती आपला खेळ गाजवणार. मैदानामध्ये आज धावा कमी पाहायला मिळाल्या सुरुवातीच्या सत्रामध्ये. मात्र पाहूया या मॅचमध्ये महापे की कोयर्ने टीम विजय प्रस्थापित करेल. चला लगेच ओपनिंग पेर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सुरेश यादव आणि रोहित पुजारी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा रोखायच्या आहेत केरने टीमला, 26 धावा बनवायच्या आहेत महापे टीमला. गवठेवली आणि केरने धारावे टीम आपण मॅच एन्जॉय करत असाल या स्पर्धेमध्ये आपल्याला दुसरी मॅच खेळायची आहे. आपण जर ऑनलाईन मॅच पाहत असाल तर कृपया आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये इथे 26 धावा झालेल्या, दुसरं सत्र चालू झालेलं आहे पहिल्या मॅचचं. पुढील सामना गोठिवली विपक्ष धारावे या टीममध्ये आहे. स्ट्राईकला कोण रोहित स्ट्रायकिंग याला असणार आहे. तर याच दरम्यान सन्माननीय मयूरजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. उपस्थित मान्यवर आपण भरपूर मोठ्या प्रमाणावर पाहता, कारण राधाकृष्ण चषकामध्ये इथे मात्र पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. साईनाथ क्रिकेट संघावर असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बंडूदादा केनी यांच्यावरती असलेलं प्रेमाखातरी मंडळी व्यासपीठावरती उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि सुरेश ही जोडी मैदानामध्ये असेल. गोलंदाज इंदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या खूप कमी केली आहे केरने टीमने, मात्र गोलंदाजी मधली अचूकता पाहायला मिळेल का? ऑन साईडला खेळायचा होता. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये सिंगल झाली आहे. पूर्ण सिंगलने मात्र सुरुवात झाली आहे. श्री गणेश झाला महापे टीमचा. 26 धावा बनवायच्या असताना ही सिंगल पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा लावकुरे हाताने 2-4 पावलाच्या रनअपने अलाउन द कार्पेट जरूर खेळलाय. हलक्या हाताने पुश करत बॉलला ढकललाय. शॉर्ट स्लिप मिड ऑफला हा चेंडू अडवला गेलाय. त्याच दरम्यान आली पुन्हा एकदा सिंगल. धावफलकावर धावा लागतील त्या 2. 26 करायच्या आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये सुरेश आणि त्याला साथ देत असताना रोहित. हॅलो चांगला हॅलो माईक चेक. ऑन साईडला इथे शिबारेशे लगत बॉल गेलाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 6 धावा झाल्या 4 चौकारांनी. चालेल मस्त.
चौकाराच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहिला तर शतरक्षणाची जी व्यूहरत्न आहे तिथून या व्यूहरत्नाला भेजत हा चौकार ठोकला आता सुरेशने. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. अगदी आपण पाहिलं तर स्पीड भरपूर होता आणि बाईकच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एका धाब्याने धावफलकावर धावा लागल्या 7. या षटकातला आतापर्यंत फेकले गेलेला 4था बॉल. 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. हा बॉलवरती सुद्धा आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. मिळाली सफलता गोलंदाज इंदलला आणि ती नितांत गरज आहे. जास्तीत जास्त विकेट घेतल्या तर मात्र तर याच दरम्यान सन्माननीय मोरेश्वर दादा केणी राधाकृष्ण क्रिकेट संघाचे अध्यक्ष साईनाथ क्रिकेट संघाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील. अगदी लिजंड खेळाडू आज 40+ क्रिकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आता त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाली आहे. अनिल जाधव आपल्याला पाहायला मिळू शकेल. 1 डाऊनचा हा फलंदाज चौकार ठोका. सुरेशने चांगली सुरुवात केली नंतर मात्र तो बोल्ड आउट झाला. सफलता मिळाली 5व्या बॉलवरती. तिथून मात्र इंदलने गोलंदाजीला सुरुवात केली होती. 26 धावा रोखायच्या असताना आता मात्र अनिल आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 26 या ठिकाणी करायच्या आहेत. टार्गेट 26चं ठेवला तरी मात्र निरंतर चांगली गोलंदाजी विकेट्स मिळवल्या तर याही धावसंख्येमध्ये आपण चांगला संघर्ष करू शकताय. हे दाखवून देण्याची कामगिरी गोलंदाजांना आता साधावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज असताना आहे नवीन आलेला फलंदाज. 2-4 फॉलांच्या रनअपने गोलंदाजाच्या वरती या ठिकाणी हल्ला चढवायचा होता. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. धावा आल्या 8. षटक समाप्त झालं पहिलं. 26 धावा करायच्या असताना अजूनही आवश्यकता असणार आहे ती मात्र 18 बॉलवरती 18 धावसंख्येची. चेंडू मागे धाव अशा प्रकारचं समीकरण असणार आहे. सन्माननीय आपण पाहतो पाहुणे मनोहरजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपल्या मनापासून स्वागत करत आहोत. पाहुण्यांची भरपूर उपस्थिती आपण पाहतोय कारण बंडूदादा केणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित स्पर्धा राधाकृष्ण चषक 2025 या पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं तर SSS लाईव्हच्या माध्यमातून इथून मात्र पाहुण्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती गजबजलेलं व्यासपीठ पाहतोय आणि पाहुण्यांचं या ठिकाणी फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळते. सर्व पाहुण्यांचं आम्ही राधाकृष्ण चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. साईनाथ क्रिकेट संघाची ही स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धेमधला 3रा दिवस 3ऱ्या दिवसामध्ये हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केरणे विपक्ष महापे या 2 बलाढ्य टीममध्ये. पुढील होणारा सामना गोठिली विपक्ष दाराबे या टीममध्ये. पहा टॉससाठी यावा सचिन नाईक धीरज भोईर बाबेश आपण मॅच एन्जॉय करत असाल तर आपण यायचं आहे टॉससाठी. तसेच गोटुली टीमच्या कर्णधाराला सुद्धा विनंती आहे. आले असतील तर या रिपोर्टिंग करा प्लीज लगेच. स्वराज म्हात्रे कुणाल म्हात्रे आपण आला असेल तर या. खूप मोठा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी मॅच पाहायला मिळेल. दुसरी बॉल मात्र वाईड गेलाय. धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वाईड आणि अवांतरचे बॉल फेकले तर मात्र या ठिकाणी खेळणे टीमला खूप नुकसान होऊ शकेल. 18 बॉल 17 आवश्यकता आहे. 16ची आवश्यकता आहे. रजा आलाय गोलंदाजीला. 16ची आवश्यकता असताना 18 बॉल 16. रजाचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 22 डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला चेंडू जात असताना पाहायला मिळतं. अजून एक या ठिकाणी एकदा जोडली जाते धावसंख्येमध्ये. बाईटच्या स्वरूपात पहिली वाईटच्या स्वरूपात धाव आली. त्यानंतर बाईटच्या स्वरूपात ही धाव आली. या बाईटच्या धावा अडवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजांनी केलेली मेहनत जर तुम्ही बॅकअप चांगलं देत नसाल तर एक धाव कशी वाचेल. कारण धावसंख्येचं आपण टार्गेट खूप कमी ठेवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये
अशी धावांची खैरात केली तर मात्र कोपर खेळणे टीम इथे खेळणे टीमला मात्र खूप महागात पडू शकेल. राजाचा पुढचा बॉल स्टेप आउट खेळला ऑफ ड्राईव्ह केलाय. डीपमधला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मधून आलाय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र असं आहे का जरूर आपण पाहिला अचूक लक्ष विनोद भगत सरांचं आपण पाहतोय. धाबा आल्या 2 धाबा आणि संघाची धावसंख्या 13 वरती गेली आहे. अजूनही 13 अर्धा पल्ला गाठलेला आहे. अर्धा पल्ला गाठायचा आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 13 आणि अजून 13 बनवायच्या आहेत. फलंदाज रोहित 4 धावसंख्येवरती खेळतोय. पहिलीच मॅच किरणे विपक्ष महापे या टीममध्ये धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता. नवीन आलेले फलंदाज अनिल आपण पाहतोय मात्र त्याच दरम्यान मात्र नकार दिला कारण त्यानं पाहिलं की धावसंख्या आपल्याला कमी पार करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं धोका घेणं गरजेचं नसणार आहे आणि तशीच बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळतात. रोहित पुढचा बॉल अनसाइडला या ठिकाणी खेळायचा बॉल मात्र टॅप केला. अगदी आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय गेला सीमारेषा बाहेर फरार चौकार. सर 17 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 17चा या ठिकाणी खतरा दोन्ही संघांवरती जरूर असणार आहे मात्र खेळणे टीम कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते कारण केलेल्या कमी धावा आणि आलेले चौकार. अजूनही चांगला स्ट्रोक इथे आली 1 धाव. दुसरीचा प्रयत्न रोहितचा होता त्या दरम्यान खराब तो आला. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल. 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावसंख्येवरती. अजूनही 13 चेंडू राहिलेले आहेत. 7 धाबांची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून सुरुवात चांगली केली होती गोलंदाजांनी मात्र या षटकामध्ये कुठेतरी चौकाराला खराब क्षेत्ररक्षण काही वाईड बॉल फेकले आणि त्याचमुळे आता मात्र 13 बॉल राहिलेले आहेत आणि आवश्यकता 7 धावांची आहे. पुढचा बॉल खेळायचा होता पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता आवश्यकता असणार आहे. उर्वरित 12 बॉल 7चं समीकरण. धारावी विपक्ष गोठिवली टीमचे कोणी खेळाडू सदस्य आले असतील तर प्लीज रिपोर्टिंग करा. पुढील सामना गोठिवली विपक्ष धारावी या टीम मध्ये होणार आहे. केप आलेला आहे. ओपनिंगसाठी आपण पाहिला होता. आता गोलंदाजीचा भार 3ऱ्या षटकामधला त्याच्यावरती आपल्याला सोपवताना पाहायला मिळत आहेत. 7 धाबांची आवश्यकता आहे. अनिल स्ट्रायकिंग एंडला धाबा झालेल्या आहेत 19. तेरा चेंडू 7 धावा 12 चेंडू 7 धावा रोखल्या जातील का? फलंदाच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक बॉल गेला सीमा पार. वडमाऊसह चौकार अनिल जाधव. आता मात्र 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. उर्वरित काम मात्र अनिल जाधवने चोख पार पाडले. प्रत्येक फलंदाजाचा आपण विचार केला तर 1 चौकार रोहितच्या बॅटमधून आला, 1 चौकार सुरेशच्या बॅटमधून आला आणि 1 चौकार अनिलच्या बॅटमधून आपण पाहतो. 3 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज कैफ पुन्हा एकदा सज्ज. समोर अनिल जाधव. याही बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. मिस टायमिंग जरूर आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत या ठिकाणी जेल पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. अहमदने हा जेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय तो मात्र 2ऱ्या क्रमांकाचा.
रणजितची आपण गोलंदाजी पाहिली होती, 3 विकेट्स त्याने घेतल्या होत्या आणि आता आपण त्याला पाहतोय 4थ्या क्रमांकावरती बढती देण्यात आलेली आहे. धावा भरपूर कमी पाहिजेत, मात्र त्याच दरम्यान गोलंदाजांनी इथे मात्र विकेट संपन्न केले, दबाव आणण्याचा प्रयत्न जरूर केलाय. तिसरा बॉल खेळण्यासाठी सज्ज असताना नवीन आलेला फलंदाज, 3 धावांची आवश्यकता आहे, मात्र कोणत्याही क्षणाला सामना संपेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हलक्या हाताने ढकलायचा होता डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा. या 22च्या धावा मला वाटतं जवळजवळ 4 ते 5 धावा 22च्या गेलेल्या आहेत आणि त्याच पुढे मॅच मध्ये इथे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संधी निर्माण झालेली आहे महापे टीमला. 4 22च्या धावा आलेल्या आहेत, म्हणजे बॅकअप आपलं खराब आहे यष्टिरक्षणाचं आणि त्याच पुढे 4 धावा खऱ्या अर्थाने कुठेतरी वाचवल्या असत्या तर मॅचमध्ये अजूनही पुढच्या ओव्हरमध्ये आपल्याला संधी निर्माण झाली असती. पुढचा बॉल अजून एक या ठिकाणी झेल सुटला, पहा टॉपिश लागली होती, झेल पकडण्याची संधी होती, अजून एक डॉट बॉल गेलाय. 4 बॉल झालेले आहेत, अजूनही 24 झाले. 2 धाबांची आवश्यकता आहे, पहा 8 बॉल शिल्लक आहेत. 2 धाबा कशा प्रकारे येतील, चौकार षटकार येईल, इथे मात्र बॉल गॅपमध्ये ढकलून येतील. बॉलवर फटका तर चांगला आहे, झेल होण्याचा संभव आणि झेल टिपला गेला आहे. पण कमी धावसंख्येमध्ये चांगला संघर्ष दाखवला इथे मात्र आझाद 11 खेळणे टीमने. त्या 4 धावा कुठेतरी वाचल्या असत्या ना तर मात्र मजा आली असती. इंदलने हा झेल पकडला नवीन फलंदाज मैदानामध्ये. गोटुली पक्ष धारावी टीम मध्ये पुढील सामना होणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधार सदस्य कोणी असेल तर प्लीज कमिटी बरोबर संपर्क करा आपण, कारण खेळ थोडासा थांबवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर 2 धाबा आवश्यक आहेत, बॉल शिल्लक आहेत 7. बॅट्समन जितू गेलेला आहे मैदानामध्ये. सज्ज असणारे गोलंदाज केपच्या गोलंदाजीवर ऑन साइडला खेळलाय, बॉल या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, एक सिंगल पूर्ण होईल. स्कोर लेबल झालेला आहे, 1 धावेची आवश्यकता अजूनही असणार आहे. 6 बॉलवरती सिंगल पूर्ण करायचे आहे. केस आपल्याला पाहायला मिळू शकेल. या बॉलवरती मॅच फिनिश होईल का? 1 धावेची आवश्यकता. क्लोज क्षेत्ररक्षण लावलंय, क्लोज फिल्डिंग, दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता फिल्डर्सने केलेल्या चुका कुठेतरी महागात पडल्या यावेळेस केरने टीमला. हलक्या हाताने ढकललाय शॉट पाईनला आणि बॉलवरती आली, सिंगल झाली पूर्ण आणि ते विजय प्रस्थापित केला टीम महापेने. हार्ड लक टीम केरने, आपण चांगला खेळ केला. फलंदाजांच्या थोड्याफार चुका कुठेतरी आपल्याला महागात पडल्या आणि आपल्याला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागते. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि अभिनंदन करत आहोत महापे टीमचं. पुढील सामना गोटोली पक्ष महापे या टीममध्ये असणार आहे. कोणी सदस्य आला असेल तर कृपया आपण लगेच संपर्क करायचा आहे. दोन्ही संघांनी सेकंड करायचा आहे, हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. केरणे विपक्ष महापे टीम, आपण हस्तांदोलन करून बाहेर निघायचं आहे.
गोटोली संघाचे कर्णधार आलेले आहेत. धारावे टीमचे कर्णधार सचिन नाईक, बाबेश नाईक, धीरज, आपण ही स्पर्धा पाहत असाल तर आपण रिपोर्टिंग करा लगेच, कारण आपल्या विरोधी कर्णधार आलेला आहे. या दरम्यान सन्माननीय रमेशजी मडवी आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत असेल साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने. त्याचबरोबर धारावे टीम पहा, कोणी सदस्य आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा प्लीज, जेणेकरून स्पर्धेला उशीर होऊ नये याची आपण दक्षता घ्या, कारण गोठवले टीमचा कर्णधार इथे आलेला आहे.